वागणं शोभतंय काय? किती उशीर झालाय माहिती तुला? बोल की आता. बघा पावसा पाण्याचे दिवस आहेत, गारठा पडलाय बाहेर. अहो अधिपती तुम्हाला सोसत नाहीये समज. अगं आमचं सोड, नवऱ्याची तरी काळजी घे. काय नाही मोठं आव्हान ती नुसतं त्या नवऱ्यावरती प्रेम असल्याचा. हा हे असलं प्रेम आहे तुझं? दुर्गे तोंडाला जरा आवर घाल. मी आवर घालू आत्ते? आता तू मला सांग, आत्ता आत्ता जर ताई असती आणि ताई जर हे समज त्या दोघांनी बोलत असती तर तू ताईला बी असंच म्हणली असतीस का तोंडाला आवर घाल म्हणून? बोल की. मग मला का म्हणायलीस? एका हेड घे जरा, जिभेला आवर घाल. लई फास्ट स्पीडने चालल्या, ब्रेक लाव. जिभेला दुखत नाही? तोंड दुखत नाही काय ग? मी उगाच बोलाली. उशीर का झाला एकदा तरी विचारलीस काय तू? बाडबाड बाडबाड तोंडाचा पट्टा, आपल्या डंगात मिरच्या कुठल्यावनी. यांची काय चूक नाही, माझं काम होतं म्हणताना उशीर झाला. आणि गारठ्याचे दिवस आहेत ग आजी, पावसा पाण्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे चालतंय, बाकी काय. हवा अधिपती तुम्ही जर आजारी पडला सा तर मी ताई आल्यावर काय उत्तर देऊ तिला सांगा बरं तुम्ही. हे बघा अधिपती, माझं एवढंच म्हणणं आहे का ताई घरात नाही तर या घराची शिस्त मोडू नका सा. अहो मावशी, असं एवढं काही झालेलं नाहीये आणि मी कशी घराची शिस्त मोडू देईन? एवढं काही झालेलं नाहीये, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हा गैरसमज माझा? अगं समोरच घड्याळ आहे, घड्याळात बघ किती वाजलेत ते. उशीर झालाय तुम्हाला यायला आणि माझा गैरसमज झालाय वय ग? आता सांगितलं की अधिपतींनी. मावशी मला माहितीये मॅडम घरात नसल्यामुळे सगळ्यांची चिडचिड होतीये, पण नाही चिडचिड करायची काही गरजच नाही. आता आईसाहेबांचं पत्र आलंय, फोन येऊन गेलाय, त्या 100% लवकरात लवकर घराकडे येणार. काय काळजी करू नका. डोसकी थंड ठेवा. दुर्गे का उगा बडबड करतीयास? तुला दिसतंय ना व तो किती शिंकतोय ते. जा धनाजीला चहा टाकायला सांग, त्याच्यात गवती चहा टाकायला सांग आणि आलं बी ठेचून टाकायला सांग. जा 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 लवकर. नुसती काळजी करत राहायचं, काम एक धड करायचं नाही. अरे बाबा तू काय इथं उभा? चल चल आवरून घे. सावकाश तू तू असं ऐकायचं नाही. चल चल हा आराम कर. आवरून घे आणि आराम कर नीट. हा मम्मी, ती म्हातारी तुझी आत्या आहे म्हणून एवढं ऐकून घ्यायचं का ग तिचं? जेवालंय म्हातारीला. लय काय काय बोलली मला ती म्हातारी. मग ना म्या तू काय बोलली तिला? म्या काय बोलणार? लहान आहे म्हणून काय उलट उत्तर दिलं नाही मी तिला. मम्मी ती तुझी आत्या आहे ना व, मग कशा पाहिजे ऐकून घ्यायचं का तिचं एवढं? आणि मम्मी मला एक सांग, तुला काय मावशीचा पुळका बिळका आलाय का ग? हा गे चंचे, मला कशा पाहिजे ताईचा पुळका येईल? नाही ग. अगं पर ती माझी बहीण हाय, तिच्याबद्दल मला किती काळजी वाटते असं दाखवाय पाहिजे का नाही? म्हणून ना बोलले तिला तसं. कळलं काय? कशा पाहिजे दाखवायचं काय गरज? अगं येडे, अगं ताई या घरात नाही म्हटल्यावर मला जो काय आनंद झालाय तो मी कसा काय दाखवीन कुणाला? कळतंय का? आणि चंचे मी तुला बी सांगते, तू बी असंच दाखव. जरी का ताई नाही आपल्याला लई आनंद झालाय तरी बी ताईची आपल्याला किती काळजी हाय, आपल्याला किती दुःख झालंय, आपल्याला किती वाईट वाटतंय हे दाखव समजासनी. कळतंय? नाहीतर आपल्यावर कुणी बी विश्वास ठेवणार नाही. बरोबर आहे मम्मी, पर त्यानं होणार काय? अगं त्या मास्तरडीला झापायची संधी मिळाली की मला. आणि कसं आहे बघ, तिच्या विरुद्ध समजासनी भडकवायचा ह्योच तर चान्स आहे. कळलं काय? म्हणून तर मी बोलले तिला भडाभडा. मला लई मोकळ मोकळ वाटायलंय बघ आता. अरे बघ, हितनं पुढं बी हे असंच वातावरण असलं पाहिजे बघ घरात. ही एकदम बरोबर बोललीस बघ मम्मी. आता मावशी घरात नाही ना तर या घरात आपल्याला अडवणार कुणी बी नाही. आता आपण आपल्याला पाहिजे तसं बिनधास्त वागू शकतोय. आता कसं बोललीस बघ चंचे. मी तर म्हणते ताई गावाच घरी येऊ नये बघ. जर का ती आली का नाही तर आपल्या पायाला भिंगरी लागलीच म्हणून समज. अगं ती नाही तर आपण किती मज्जा करतोय. आराम, खायचं प्यायचं, पैसे उधळायचे. वा वा वा. मम्मी हे बरोबर बोलीस बघ तू. म्हणजे मावशी असते ना तर ती आसपास नसली तरी तिचा धाक असतोय बघ. ती काय आपल्याला जवळ बोलवती आणि आपल्याला तिच्या तालावर नाचवती. अगं मला बी तेच आवडत नाही.
तिला का नाही स्वतः पुढं कुणी बी दिसत नाही. ना तिची आई दिसती, ना तिची बहीण दिसती, ना बहिणीची लेक दिसती, कुणी बी दिसत नाही. माझं आता देवाकडे एकच मागणं आहे बघ. तुम्ही मला काहीतरी सांगितलं होतं की त्यांचे वडील सिरियस होते, त्यांना भेटायला त्या माहेरी गेल्या होत्या म्हणून. हो, मला तिचा फोन आला होता. मी कोल्हापुरात नव्हतो त्यावेळी, बेंगलोरला गेलो होतो एका कामासाठी. तिच्या वडिलांना भेटायसाठी म्हणून ती निघाली होती. असाच जुलै महिना होता, खूप पाऊस होता आणि ज्या बसमधून ती निघाली होती, एका वळणावरती ती बस नदीच्या पात्रात कोसळली. सगळे प्रवासी वाहून गेले, कुणीच वाचलं नाही म्हणे. ती बातमी मला कळाल्यावर मी बेंगलोरहून कोल्हापूरला आलो. जिथे अपघात घडला होता मी तिथे गेलो. सगळे गावकरी, पोलीस रात्रभर प्रवाशांचा शोध घेत होते. काही डेड बॉडीज मिळाल्या होत्या आणि मी धास्तावलेल्या मनानं माझी चारू त्याच्यात नाहीये ना हे बघत होतो. मग त्या नव्हत्या का त्यात? अक्षरा, सगळ्या डेड बॉडीज ओळखण्याच्या पलीकडे होत्या. एक डेड बॉडी होती चारूशी मिळती जुळती, म्हणजे तिच्यासारखीच साडी, साधारण तिच्यासारखंच मंगळसूत्र. चेहरा ओळखण्याच्या पलीकडचा होता. पण मला जाणवलं अक्षरा, ती चारूच आहे. मला त्या क्षणी आत्महत्येचा विचार आला मनात. वाटलं याच नदीच्या पाण्यात आपणही जीव द्यावा. पण मग अधिपतीचा चेहरा समोर दिसला. लहान होता तो, त्याची अवस्था माझ्यापेक्षा वाईट होती. रडत होता धाय मोकलून. मी कसं बस स्वतःला सावरलं, अधिपतीला सावरलं. त्यानंतर आजारी पडला तो. त्याचा ताप उतरत नव्हता. मी त्याला कसं सांभाळलं माझं मला माहिती आहे. मी उपचार केले त्याच्यावर, त्याला बरं केलं. हे सगळं करताना माझ्या डोक्यात एकच विचार होता, आता मला माझ्या अधिपतीसाठी जगायचंय. चारूची सगळी स्वप्न मला पूर्ण करायची आहेत तिच्याशिवाय.